मान्सूनच्या पावसाची चाहूल पूर्ण देशभराला लागलेली आहे, परंतु अजूनही केरळमध्ये मान्सूनचे वारे दाखल झालेले नाहीत. अंदमान निकोबार बेटावरती मान्सून 16 मे रोजीच दाखल झाला होता, परंतु केरळमध्ये मान्सूनचे वारे दाखल होण्याची अनुकूल स्थिती आहे, परंतु अजूनही केरळमध्ये दाखल झालेलं नाही. केरळमध्ये ज्या वेळेला मान्सून दाखल होतो त्यानंतर 7-8 दिवसानंतर तो महाराष्ट्राच्या तळकोकणामध्ये येतो. म्हणजे साधारणतः 7 ते 8 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येतोय, परंतु या वर्षी अजूनही केरळमध्ये पाऊस दाखल झालेला नाही. 30 मे पर्यंत किंवा 1 जून पर्यंत त्याची टेंटेटिव्ह तारीख हवामान विभागाने वर्तवली होती. यासोबतच अजूनही एक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्ण मान्सूनच्या सीझनमध्ये मागचा जो पहिला अंदाज होता त्यावेळेला 92% सरासरीच्या 92% एवढा पाऊस होईल असा त्यांचा अंदाज होता. तो आत्ता पुन्हा तो लेटेस्ट त्यांनी अंदाज वर्तवला आहे, त्यामध्ये 90% म्हणजे अजूनही पाऊस कमी होईल. 10% पाऊस कमी असणार आहे या वर्षीचा अंदाज असा IMDने वर्तवला आहे. आता पुढील 5 दिवसात म्हणजे येणाऱ्या 3-4 जूनपर्यंत राज्यात पाऊस, तापमान यांची स्थिती काय असेल, मागच्या 5 दिवसात काय झालं या संदर्भातली स्थिती आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत IMDच्या भैरवी कुर्तुकोटी मॅडम आहेत. मॅडम, लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. मागच्या 5 दिवसामध्ये साधारणतः महाराष्ट्रात काय झालं पाऊस आणि तापमानाच्या अनुषंगाने, आणि पुढचे 5 दिवस कसे असतील ते आम्हाला सविस्तरपणे सांगा. हो, नक्की. आपण जर कमाल तापमानाच्या नोंदी बघितल्या तर विदर्भामधील म्हणजे चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी येथे 24, 25, 26, 27 या तारखांना अनुक्रमे 47.2, 47.6, 46.6, 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील वर्धा येथे 28 तारखेला 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हणजे मागच्या 5 दिवसामध्ये 25 मे रोजी ब्रह्मपुरी येथे 47.6 सगळ्यात जास्त तापमान होते. नंतर पर्जन्यमान स्थिती बघितली तर 27 मेला संपलेल्या आठवड्यात आपण पर्जन्यमान स्थिती पाहिली तर पुणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर रायगड तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड येथे सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी किंवा राज्यात हवामान कोरडे राहिले. ही इन्सॅट 3Dची छायाचित्र आहे. हे आजच आहे म्हणजे हे आजच आहे, दुपारी 2 वाजता घेतलेलं छायाचित्र आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात डायरेक्ट जरी कोणती सिस्टीम नसेल तरी एक ट्रफ आहे जो एक सायक्लोनिक सर्क्युलेशन पाकिस्तान टू नॉर्थ ईस्ट अरेबियन सीला जातो. तसाच एक ट्रफ जो आहे तो सायक्लोनिक सर्क्युलेशन पाकिस्तानपासून तो ओडिसा तसेच राजस्थान, MP आणि नॉर्थ छत्तीसगडमध्ये जातो. तसेच एक ट्रफ जो वेस्टर्ली ॲक्सिस ज्याचा 5.8 किलोमीटर अबाव सी लेवल आहे, त्याची सिच्युएशन आहे 90 डिग्री ईस्ट टू नॉर्थ, 21 डिग्रीज ईस्ट नॉर्थ. त्यामुळे काय होईल, पुढील 5 दिवसामध्ये राज्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस किंवा काही ठिकाणी हेलस्टॉर्म देखील होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा प्री मान्सून पाऊस असेल. हा प्री मान्सूनच पाऊस असेल. येस. नेक्स्ट. नुकताच IMDनी दुसऱ्या टप्प्यातला साऊथ वेस्ट हंगामासाठी अद्ययावत पर्जन्यमान अंदाज नोंदवला. तर त्या अनुषंगाने सरासरीपेक्षा 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ±4% मॉडेल त्रुटी असू शकतील. याचाच अर्थ जून ते सप्टेंबर या काळात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे पहिल्या अंदाजामध्ये IMDने असं वर्तवलं होतं की सरासरीच्या 92% पाऊस पडेल, तर तोच अंदाज आता पुन्हा त्यांनी वर्तवला आहे लेटेस्टवाला, ज्यामध्ये 90% पर्यंत अजून 2% पावसाची शक्यता कमी वर्तवली. यामध्ये अजून काही विशेष महत्व? यामध्ये आपण जर मध्य भारत म्हणजे ज्याच्यात महाराष्ट्र, MP, छत्तीसगड ही राज्य येतात, तर तिथे देखील लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणजे दीर्घकालीन जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ याही भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. आणि आपण जूनचा जर विचार केला तर जून मध्ये देखील सरासरीपेक्षा 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ओके, म्हणजे सरासरीपेक्षा 92% आणि 90% एवढाच हा, पाऊस पडण्याची पाऊस शक्यता पडण्याची आहे. नेक्स्ट. हा साऊथ वेस्ट मान्सून 2026 म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि काही तुरळक ठिकाणी म्हणजे जिथे हिरवा रंग दिसतो आहे तिथे सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरोबर, म्हणजे सरासरीपेक्षा कमीच कमीच पाऊस देशभरात राज्यात पडणार आहे. म्हणजे मी महाराष्ट्राचं विशेषतः सांगितलं. जिथं रेड डॉट आहे तिथं सरासरीपेक्षा कमी, खूप जास्त कमी, बिलो नॉर्मल रेनफॉल आहे. Okay. आणि जिथे हिरवा भाग दिसतो आहे तिथं नॉर्मल आहे. तिथे नॉर्मल रेनफॉल आहे. Yes. आणि अबाव नॉर्मल म्हणजे साऊथ पेनिन्सुलाच्या काही भागामध्ये तसेच नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट या भागामध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्ती पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये देखील पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. जर आपण नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा विचार साऊथ वेस्ट मान्सूनची प्रगती बघितली तर आता त्याची नॉर्दर्न लिमिट जी आहे म्हणजे 27 ते 29 ब्ल्यूची रेंज दिसते सगळ्यात वरची, ती लेटेस्ट आहे. ओके, म्हणजे आता जवळपास श्रीलंका व्यापलेला आहे, अंदमान निकोबार व्यापलेला आहे, बंगालच्या उपसागराचा अर्धा भाग ऑलमोस्ट, आणि पुढील 2 ते 3 दिवस अरेबियन सी मधला काही भाग, लक्षद्वीप तसेच बे ऑफ बेंगॉल मधला काही भाग व्यापण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. येस, मग याचं काय अजून फिक्स तारीख आपण सांगितलेलं नाही की केरळमध्ये कुठल्या? आता 2-3 दिवसात म्हणजे कंडिशन्स फेवरेबल आहे त्यामुळे त्याची ऍडव्हान्समेंट थोडी पुढे होईल. येस. नेक्स्ट. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज बघितला तर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आयसोलेटेड म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 मे रोजी पाहिलं तर उत्तर कोकण वगळता सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. जर 31 मेला आपण पाहिलं तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 जूनला पाहिलं तर राज्यातील सर्व विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीच सिच्युएशन 2 जूनला देखील असण्याची शक्यता. बरोबर, म्हणजे पुढील 5 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आता आपण वॉर्निंग बघितलं म्हणजे हवामान खात्याने दिलेले इशारे बघितले तर आपल्या लक्षात येईल की अमरावती तसेच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागामध्ये हीट वेव्हची शक्यता आहे. बरं, म्हणजे ह्याच भागामध्ये ब्रह्मपुरी आणि जे सगळ्यात जास्त चंद्रपूर मध्ये येतं. बरोबर, म्हणजे अकोल्यात मागच्या काही दिवसामध्ये 45-46 अंश तापमान होतं, अकोला, अमरावती, बरोबर आहे. बरोबर, म्हणजे हीट वेव्ह तिथं अजून आहे. तसेच दुसऱ्या दिवशी देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, त्याच्यानंतर त्या 31 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये आपण जर बघितलं ना तर थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज म्हणजे मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. ओके. तापमानाचा विचार केला तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवसात कमाल तापमानात म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचरमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल. आणि विदर्भाचा विचार केला तर 24 तासात कमाल तापमानात मोठा बदल संभवत नाही आणि त्यानंतर पुढील दिवसात 3 ते 4 अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जो पारा 46-47 अंश सेल्सिअस आहे तर तिथे थोडं तापमान कमी होण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजे पुढील 7 दिवसात हा किमान तापमान आहे. ओके, मॅक्सिमम टेम्परेचरचं आपण बघितलं. आता हे किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. बरोबर. हा ERFS म्हणजे पुढील 8 दिवसाचा आपण जर तापमानाचा विचार केला तर 29 मे ते 4 जून या कालावधीमध्ये आपण बघितलं तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तापमान हे साधारण 32 ते 34 अंश सेल्सिअस असेल.
बर. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये 36°C जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. आणि जर हा आपण डार्क रेड Dark, बघितला ना, म्हणजे दक्षिण विदर्भ. विदर्भाच्या भागामध्ये आणि मराठवाड्याच्याही काही भागामध्ये हा पारा हा 38°C जास्ती असेल. बर. आणि आपण सरासरीशी तुलना केली तर राज्यात सरासरीपेक्षा सर्वत्र तापमान कमी असण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. बर. हा दुसरा जो नकाशा आहे ना, तो तुलनात्मक नकाशा आहे. त्या पुढील आठवडा म्हणजे 5 जून ते 11 जून या कालावधीत देखील आपण जर बघितलं तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये 28 ते 30°C, त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 30 ते 32°C, तर मराठवाडा विदर्भ या भागांमध्ये बहुतांश भागांमध्ये 34 ते 36°C, आणि जिथे रेड कलर, डार्क रेड कलर दिसतो आहे त्या भागामध्ये 36 ते 38°C तापमान असण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या 40, 46, 48 या तापमानापेक्षा हे तापमान नक्कीच कमी असण्याची शक्यता आहे. आणि हा तुलनात्मक नकाशा आहे, तर याही आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान थोडे कमी असण्याची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्यामध्ये आता महत्वाचं काय? आता सध्या खरीपाची तयारी तर शेतकऱ्यांची सुरू आहे. प्रत्येक भागानुसार महत्वाचे काय पॉइंट आहेत ते? महत्वाचं म्हणजे एकतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आणि सोसाट्याचे वारे कुठे 40 ते 50 किलोमीटर प्रति घंटा किंवा कुठे 50 ते 60, म्हणजे विदर्भात बघाल तर वाऱ्यांचा वेग थोडा जास्ती असण्याची शक्यता आहे. तर अशा ह्याच्यात की झाडांना आधार देणे किंवा जी काढणी करायची, आता आंबा फळांची बहुतांश ठिकाणी कोकणात काढणी चालू आहे, तर ती लवकरात लवकर करावी आणि ती पूर्ण करून त्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, नाही तर फळाची नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच जिथे आता आपण खरीपाचं भात लागवडी किंवा हळद लावायची असते तर त्यासाठी जमिनीच्या मशागतीची कामे करून घ्यावी. नंतर नव्याने लागलेल्या भाजीपाला तसेच काजू, सुपारी, नारळाच्या रोपांना पाणी द्यावं गरज असेल तर. मध्य महाराष्ट्रात देखील 30 मे पासून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग इथे काढणीत काय काय आलंय तर भुईमूग, बाजरी, नंतर भाजीपाला, पक्व फळे यांची देखील काढणी करून यांची पण त्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच खरीप पिकांसाठी नांगरणी, कुळवणी, जमीन सपाटीकरण आणि बांध घालणे यांसारखी पूर्वतयारीची कामे करावी. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर याही ठिकाणी भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करावी आणि काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत आणि रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. विदर्भात देखील सोसाट्यांचा वारा किंवा या भागात काही ठिकाणी उष्ण लहर, काही ठिकाणी गारपीट हे सगळं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात देखील मूग, भुईमूग, तसेच तीळ, भाजीपाला व फळे या सगळ्या पक्व फळे तसेच कलिंगड, खरबूज फळांची काढणी सकाळी करावी. आणि उशिरा पेरणी केलेल्या उन्हाळी सूर्यफूल व उन्हाळी चारा पिके तसेच फळबागा आणि भाजीपाला या पिकांमध्ये गरजेनुसार पाणी द्यावे. ओके, धन्यवाद मॅडम. खऱ्या अर्थानं पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रात तर मान्सूनचा पाऊस येणार नाही, परंतु प्री मान्सून बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 5 दिवसामध्ये आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना एकच गोष्ट लक्षात घ्यायची, जी म्हणजे यावर्षी जो काय 92% अंदाज होता तो पुन्हा रिवाइज होऊन 90% आलाय. म्हणजे पाऊस अजूनही 10% सरासरीच्या कमी पडणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या हिशोबाने जे काय खरीपातल्या हंगामाची कामं असणार, म्हणजे पिकांची लागवड करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जे काय आता पूर्व मशागत सुरू आहे किंवा बियाणांची खरेदी आहे, खतांची खरेदी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरणी आणि लागवड. तर सगळ्याच शेतकऱ्यांना एकच आव्हान असेल की व्यवस्थित किंवा जमिनीमध्ये ओलावा व्यवस्थित असल्याशिवाय पेरणी करू नये. हवामान विभागाचा अंदाज पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय आहे, पाऊस पडेल का नाही पडेल का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही शेतीची कामे हाती घ्यायला पाहिजे. थँक्यू.